नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. संता लोटांगणे जाता लाज नको मनी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचो रंगी मनसे काही स्वरधरा फक्त मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. विडाल 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 विठाल विठाल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजा त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात. विडल श्री क्षेत्र सोने सांगवी या सोने सांगवी नगरीमध्ये किती वर्ष म्हणले बाबा 33 वर्षाची ही परंपरा. आज जागराची सेवा समस्त ग्रामस्थ सोने सांगवी सर्वांच्या वतीने हे शिव माझ्याकडे आलेले आहे. कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार सिस्टीमवाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रात व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्य दाते व्यासपीठ चालक मार्गदर्शी प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळे. आता हा सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ विडाल. आजच्या महाप्रसादाचं संपूर्ण नियोजन ज्यांच्याकडे आहे समस्त डांगे परिवार या परिवाराला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि रोजचेच अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उदार अंतकरण करून त्यांनी हे सेवा या ठिकाणी सप्ताहामध्ये हे सर्व मंडळी करत आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. या निमित्तानं सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती नामवंत कीर्तनकार ज्यांचं आपल्या सप्त्यात पहिल्या दिवशी सेवा झाली असे आमचे परमार्थसिंह हरिभक्तपरायण धनंजय महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. गायनाचार्य आमचे बंधू प्रवीण महाराज पठाडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य महादेव महाराज त्यांची उपस्थिती आहे. सुंदर मृदुंगाची साथ करण्यासाठी मृदुंगाचार्य लक्ष्मीकांत महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले मृदुंगाचार्य माझे मित्र प्रसाद महाराज पाटील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. हार्मोनिय वादक चोपदार विनेकरी तुळस घेऊन उभा राहणारे माऊली बाल टाळकरी असतील सर्व महिला भजनी मंडळ असेल सगळ्यांना धन्यवाद. शेवला प्रारंभ विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे मागणीपर प्रकरणातील आहे. आजच्या अभंगातून तुकोबाऱ्या मागणी करतात. चित्त देऊन ऐका. मुळात पहिलाच प्रश्न असा निर्माण होतो संत आणि मागणी हेच सूत्र मुळात जुळत नाही. इको थोडा कमी करा बोलताना आवाज छान आहे. साऊंड सिस्टीम मी गोड आहे तुम्हाला हे धन्यवाद. लहानपणापासून मी त्यांना पाहतोय या क्षेत्रात त्यांचं सुद्धा फार मोठे योगदान आहे. संत आणि मागणी हे सूत्र मुळात जुळत नाही. कारण संत आहे तर मागणी कस काय करतात आणि मागणी करतात तर संत कस काय. विडल बरं सोपा एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. संतांचा अवतार घेण्यासाठी आहे का देण्यासाठी. देण्यासाठी. सर्वसामान्य सूत्र आहे ना. संत घेण्यासाठी नाही संत कशासाठी देण्यासाठी. मग देण्यासाठी आलेला संत आज मागणी कस काय करतात. विडल बर तीच व्यक्ती मागत असते ज्याच्याकडलं सगळं मटेरियल संपलंय. पहिला माल संपल्या मग माणूस पदर पसरतो मला द्या. संतांकडे मटेरियल संपलं नाही ना. त्यांच्या दुकानात माल किती सांगू का. संत उदार उदार भले आनंद भांडार भले आनंद भांडार भले आनंद संत उदार उदार भले आनंद भांडार भले आनंद भांडार भले आनंद भांडार भले
आणि प्लस उदार, डबल उदार आहेत. भरले अनंत भांडार, अनंत स्वरूपात संतांचं भांडार हे भरलेले. दुकानात पहिलाच माल शिल्लक आहे तरी मागणी करतात. हे कसं पटतंय का आपल्या मनाला? विडल. बर, तिसरा मुद्दा तुकोबाराय म्हणतात, मागणारा माणूस मला आवडत नाही. भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाज, धिक्कार त्याच्या जीवनाचा. हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते. मन करी ब्रह्मांड ठेकणे, मन करी ब्रह्मांड ठेकणे, मन करी ब्रह्मांड ठेकणे, मन करी ब्रह्मांड ठेकणे. हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते, हात पसरी जिने धिक जाते. धिक्कार कायम माग्या, मला दिया, भिकारी. मला पटत नाही तुकोबाराय म्हणे, ब्रह्मांडाला सुद्धा जेव ठेंगणा करतो इतकी तर त्याची वृत्ती वाईट दर्जाची असते. कोणाला? जो मागणी करतो त्याला. इतकी नावं ठेवता मागणाऱ्या माणसाला, मग तुम्ही कस काय मागणी करता? विठ्ठल. बरं, मागत नाही असं म्हणावं तर मग गात्यात 125 अभंग मागणी पर कस काय आहे का कुठं ना? आता डायरेक्ट प्रकरणच आहे, मागणी पर अभंग 125 अभंग आहेत गाथ्यात. मागणारा माणूस आवडत नाही, तुम्ही देण्यासाठी आले, तुमच्या दुकानात भांडार भरपूर शिल्लक आहे तरी मागणी करता. कसं सूत्र जुळवायचं? विडल. आता उत्तर आहे का? त्याचं उत्तर 2 स्वरूपात आहे. पहिलं उत्तर, संत मागणी करतात याचा अर्थ संत संतांबद्दल आणि त्यांच्याविषयी मागणी करत नाही. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचं नेतृत्व ते देवासमोर करतात. ही संतांची मागणी नाही, आपलीच मागणी आहे. आपल्या वतीनं ते देवाकडे मागतात. हा पहिला मुद्दा. छत्रपतींना स्वराज्य निर्माण करण्याची कवडी मात्र गरज नव्हती. वडिलांनीच इतकं कमीवलं होतं की 8 पिढ्या बसून खाल्लं असतं. पण रयत दुःखी आहे म्हणून सर्वसामान्यांचं नेतृत्व केलं आणि स्वराज्य निर्माण केलं. जसं रयतेचं नेतृत्व छत्रपती करतात तसं तुमच्या आमच्यासारख्या दुःखी जगाचं नेतृत्व संत करतात. ही संतांची मागणीच नाही, ही आपली मागणी. आपल्या वतीनं ते देवाकडे मागतात, त्याच्यामुळे त्यांना मागायची गरज नाही. त्यांना काय गरज आहे? अहो, संत कसे पूर्ण आहे. एका जनार्दनी संत पूर्ण करीते. अरे दुसऱ्याचं मनोरथ ते पूर्ण करतात आणि त्यांना काय मागायची गरज आहे? ते परिपूर्ण आहेत. पण तुमच्या आमच्यासारख्या अपूर्ण माणसाचं नेतृत्व ते करतायत म्हणून आपल्या वतीनं ते देवाकडे मागतात. हा त्याच्यातला भावार्थ. विठ्ठल. दुसरं उत्तर आहे का? मागत नाही असं नाही, मागतात. अयोग्य मागत नाही, योग्य मागतात. थप. काही मागणे अमानुची, काही मागणे अमानुची, वडिलांची रीत आनंद आनंद, काही मागणे अमानुची, वडिलांची रीत आनंद आनंद, काही मागणे अमानुची, अनुचित आणि उचित सोपा अर्थ सांगतो. योग्य आणि अयोग्य. संत मागत नाही असं नाही, योग्य मागतात, अयोग्य मागत नाही. काय मागणी केली ज्ञानोबाने आहे का? जे बोलू नका हो, सगळे थोडे शांत राखा, जरा विक्षेप निर्माण करू नका. अयोग्य मागत नाही, योग्य मागतात. ज्ञानोबाने मागणी केली. थोडा मॉनिटरचा आवाज द्या किंवा असा डबल आवाज आल्यासारखं होतं. थोडा करण्यांचा वरचा कमी ठेवा. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रते वाढो. जे खळ आहेत ना त्यांच्यातला वाकडेपणा जाऊ. खळ कोणाला म्हणायचं सांगू का? दुसऱ्याचं चांगलं बघितलं ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं
खळ. त्याच्यापाशी विचारायचं नसतं बळ, म्हणजे तिथून लवकर काढायचा पळ, कारण ते विनाकारण चांगल्याचा करतात छळ. विठ्ठल खळ फार भयानक असतो बरं का. हा, खळ म्हणजे वाईटाचा शिरोमणी. एक वेळ दृष्ट परवडला पण खळ नाही. दृष्ट बदलतो, खळ बदलतच नाही हो. हा, दुर्योधन हा दृष्ट आहे, खळ नाही. खळ कोण आहे माहिती का? मामा, शकुनी मामा. शकुनी मामाचे काय काय डाव भगवान श्रीकृष्णाला सुद्धा उलगडले नाही. म्हणजे देवाच्या बुद्धीला सुद्धा ते चॅलेंज देऊ शकतो, त्याला खळ म्हणायचं. विठ्ठल खळ फार भयानक असतो. आणि पुढचं सांगू का? खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. खळ हा गंध सुद्धा लावू शकतो. खळ पांढरे कपडे सुद्धा घालू शकतो. आणि गंधाचं आणि माळाचं बाह्य रंगाचं दुकान दाखवून आपला डुप्लिकेट माल मागच्या दरवाजाने तो यशस्वीपणे विकू शकतो. खळ काय करीन, कोणची चाल चलन सांगता येत नाही. गाव सुखाने जगलं ना, खळाला करमत नाही. गावात राडा झाला की खळ आनंदी होतो. सप्ताह चांगला पार पडला बिना वादाचा, खळाचं डोकं दुखत असन. सप्त्यात धिंगाणा झाला की खळ खुश. म्हणजे खळाचं सांगतोय बरं का. हा, खळ नुसते असे खळखळ वाहतात आहे सध्या. हा, खळांना म्हणजे काय खळ कमी नाहीत, लय खळ झाले तर भेटायला. आमच्यात लय मुळा उठल्यात खळ. भिडत येतच लगेच, असंच करा तसंच करा, तूच कर ना भाऊ, का आम्हाला त्रास देतो. कुठे कीर्तनाला लगे का आम्हाला लगे टोचून बोलतात, काय माऊली कुठे आज खेळ. अरे ह्यो खेळ आहे का? आम्ही काय जुगार खेळतोय का, मटका लावलाय का, काय तुला ऑनलाईन रमी का काय? ही खेळ. मी सहजच बोलतात. मी मला आमचा हाय खेळ. एका गावात एक खळ होता. मागणे हा विषय चालू आहे बरं का. जे खळांची व्यंकटे सांडू, खळ या शब्दाचं चिंतन चालू आहे. खळ किती वाईट असते. एका गावात एक खळ होता आणि मग त्याला करमत नव्हतं. सहज फिरायला गेला. गावात एक किराणा दुकानदार बसलं होतं आणि त्याने खळाला जिहारी घातला. खळ आला. खळाने बसल्या बसल्या असा कुठाने केला, तिथं गुळ होता. गुळ उचलला आणि लाकडी खांबाला पोचला. जुनं दुकान माळवादाचा, किराणा सगळ्या वस्तू जवळजवळ ठेवून लाकडी खांबाला त्या खळाने गुळ पुसला. गुळ पुसला की मुंग्यांना लिंक लागली, गुळ आहे. मुंग्या आल्या, मुंग्या त्या गुळाला चिकटल्या. गुळ चिकट होता, तिथं चिकटून राहायच्या मुंग्या. मुंगळं आलं, मुंगळं चिकाडलं. किडे आले, किडे चिकाडले. पाल आली, पाल चिकाडले. कोणाचा कुटाणा? खळाचा. चालता चालता जीव गेम करतो त्याला खळ म्हणायचं. आणि मग इकडं मांजर बसलं होतं. मांजराने असं खांबा बघितलं. मांजराला वाटलं उंदीरचं काय नको. मांजराने उडी हाणली आणि दारात कुत्रं बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. एक वेळ भाजपचं आणि राष्ट्रवादीचं जमन, काँग्रेसचं आणि शिवसेनेचं जमन. जमलंय का नाही? आणि जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. भेटलं हे महाराष्ट्र आहे, हे तर काही होऊ शकतं. आणि मग पण कुत्र्याचं आणि मांजराचं जमत नाही. मांजराची उडी कुत्र्याच्या अंग गेले की कुत्रं लागलं भोकायला. कुत्रं भोकायला लागलं की शेजारचं कुत्रं बी भोकायला लागलं. आणि कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. काय बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय बुवा. गावातली कुत्री भुकली की वस्तीवली भुकत्यात, वस्तीवली भुकली की वाढ. म्हणजे कुत्र्यांचं सांगतोय बरं का. अरे जरा तळागाळाशी जा, त्याचा सार बघा, गाभा काय, सत्य काय, असत्य काय, खरं काय, खोटं काय. नुसतं दुसऱ्यांच्या कुत्र्यांच्या भुकण्याचे आवाज आपल्या काना ऐकून नुसतं व्हाय 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 करू नका. आपली एनर्जी वाया घालू नका. आपण काय गुलाम माणसं आहेत का? आपल्याला काय स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही? दुसऱ्याच्या आवाज कानावर येऊन. म्हणजे कुत्र्यांचं सांगतोय मी. आणि लागली कुत्री भुकायला. दुकानदाराचं कुत्रं, शेजाऱ्याचं कुत्रं, जीच मायबाप कळवण लागली, फाडाफाडीच नुसती. दुकानदाराचं कुत्रं जरा रगेल होतं. शेजाऱ्याचं कुत्रं त्याने जाग्यावर ठार मारलं. शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली, आपल्या कुत्र्याचा संबंध नसताना दुकानदाराच्या कुत्र्याने आपल्या कुत्र्याला मारलं आणि माझं तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जास्त प्रेम होतं. आणि सध्या हाच कुत्र्यावर लोकांचं प्रेम. सिटीमध्ये तर बघतोय आपण, माय बाप माणूस गाडी चालवतो आणि कुत्रं शेजारीन. कुत्रं असं आरशातून असं बाहेर बघतं खिडकीतून. अरे खरा कुत्रा नेमका कोणचा आहे बुवा? त्याला बिस्किट आहेत, त्याला 5-5 हजाराच्या साबण आहेत, त्याला बाट टप
कुत्र्याला काय भाग्यवान कुत्र्याचा जन्म मिळावा, पण तसल्या कुत्र्याचा मिळावा. आणि त्या मूर्खांच्या आईबाप वृद्धाश्रमात असतात आणि कुत्री गाडीत असतात. हे आपली शोकांतिका आहे. विडल कुत्री गाडीत गेली न गाया मोकार आबरकची कागद फिरतेत सिटीमध्ये बघतो ना. अरे गोमाता आहे, तुम्हाला कुत्रे सांभाळायचे तर ते बी सांभाळा, तुमची हौस आहे, पण गोमातेचं बी रक्षण करा. काय धर्म आचार विचार सगळा. ती म्हणली माझं कुत्रं मेलं. मग शेजारी म्हणला मी काय करू काठी काढा आणि दुकानदाराचं कुत्रं हाना. कुणाचा कुठं नाही हो, खाळाचा. हे ध्यानात ठेवा बरं का. प्रकरण गुळावणं कुठपर गेलंय बघा. शेजाऱ्याने काठी काढली, दुकानदाराचं कुत्रं चोपाय सुरुवात केल्यावर दुकानदाराची बाई कुत्री कशी गप्प बसन. ते म्हणे कुत्र्याची भांडणं होतच असतात. शहाण्या माणसाचा काही संबंध आहे का काठी घेऊन हाणायचा. मग दुकानदार म्हणला मी काय करू काठी काढा शेजारी हाना. कुत्रं गेलं पळून. दुकानदार शेजारी इतकी हाणली डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले आणि मूर्छाना येऊन पडले. आणि मग खाळाला विचारलं लोकांनी आता कसं वाटतं. तो मला आता शिक जरा करमायला लागलं म्हणला. म्हणजे गावात त्यांनी रक्तपात घडून आणला. त्यावेळेस खळ शांत झाला. इतका खळ वाईट आहे, चालता चालता गेम करतो, त्याची चाल सोपी नसती. आणि अशा खळाला सद्बुद्धी द्या, ही माऊलीची मागणी. जे खळांचे व्यंकटे, जगातला जो वाईटातला वाईट घटक आहे त्याला सद्बुद्धी दिल्या लोक वाईट वागतील का. बघा बरं का मागणीची लेवल काय. अच्छा किरकोळ मागण्या नाही, ह्या शब्द जरी रोज म्हणल्यामुळे अर्थ कळत नाही. खळ, आता खळाला सद्बुद्धी दिली, जगात वाद होईन का, भांडण होईन का, जग वाईट मार्गाने चालेल का. किती उच्च दर्जाची मागणी. जे खळ, तू म्हणतो खळ बदलतो का, पण इतका बदलत असतो. तुका म्हणे खळ करू शेनेची निर्मळ. एका सणात निर्मळ करतो. जर आमच्या संगतीत आला तर लय वेळ सुद्धा लागत नाही. चोकोबाराने तर डायरेक्ट सांगितलं इको द्या. खटनट यावे शुद्ध होणी जावे, शुद्ध होणी जावे. खटनट यावे शुद्ध होणी जावे, शुद्ध होणी जावे. खटनट यावे शुद्ध होणी जावे, शुद्ध होणी जावे. खटनट यावे शुद्ध होणी जावे. खटनट यावे शुद्ध होणी जावे, 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 शुद्ध होणी जावे. दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. दौंडी पिटे भावे तो का मेला. दौंडी पिटे भावे तो का मेला. दौंडी पिटे भावे तो का मेला. टाळी वाजवावी गुढी उभा राहावी, गुढी उभा राहावी. 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 उभा राहावी, उभा राहावी, गुढी उभा राहावी. नट यावे शुद्ध होणी जावे, दौंडी पिटी व्हावे चोका मेळा. खट नट म्हणजे कसलाही असू द्या, आमच्याकडे आला की शुद्ध होणं जातो. आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणले. आता हाय काय कानकड तिकडे गेले की माणसं शुद्धच होत्या. मग त्यांचा निर्मा तरी कोणत्या कंपनीचा आहे बुवा. आपण खरी वॉशिंग मशीन संताकडे आहे. आपण सारे की करे तिथं कळ नाही काळ वेळ तया लागे. अर्धा क्षण घडता संताची संगती, तिने होय शांती महत पापा. कसलाही असू द्या, आमच्या संगतीत आला की त्याला आम्ही निर्मळ करतो. खळ जरी असला करू शनेची निर्मळ. हे ज्ञानोबा यांची मागणी. जे खळांची व्यंकटी सांडो. नाथ बाबा बोल नका. नाथ बाबा मागणी करतात. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालून. काय मागणीचा दर्जा आहे खरंच. आणि आपल्या मागणीमध्ये चव नाही, चोता नाही, मोकार मागणी. इको कमी ठेवा बोलताना थोडं. तिघ जण मित्र मरणाची गांजा पिली आणि म्हणले आपल्याला जर महादेव प्रसन्न झाला तर. महादेव बोहळा झाला प्रसन्न, बोल बघता. कट्टर मित्र आहेत, पण मागणी बघा बरं का. दुसऱ्याचं कसं वाटुळ होईन एवढंच आपल्या ध्यानात आहे. पहिला म्हणला माझी छोटी इच्छा काय, चिंचाची झाडे 1000 कोट आणि प्रत्येक झाडाच्या पानाला 500ची नोट. आता ही छोटी मागणी का. 1000 कोटी चिंचाची झाडं पाल्या गणी 500च्या नोटा म्हणजे माल झाला किती. दुसऱ्याच्या तुझी काय मागणी. ते मला माझी एकच मागणी, हे चिंचाची झाडं कापा.
कापून काय ऐका, झाडं कापा, खोड्यापासून फळ्या बनवा, फळ्यापासून कपाटा बनवा, नोटा तोडा, कपाटा ठेवा, कुलूप लावा, किल्ली फक्त माझ्याकडे द्या, हीच माझी मागणी. म्हणजे पहिल्याचा फार सुपडा सापच करून टाकला. तिसऱ्याचं तुझी काय मागणी? तुम्हाला एक तर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून माझी अल्प इच्छा. काय? ज्याच्या कमराला या कपाटाच्या किल्ल्या गेल्यात त्याचं लग्न व्हावं, पण त्याला मुलगाच होणार, त्याने दत्तक म्हणून मला घ्यावं, हीच माझी मागणी. अरे काय मागणी काय तरा लावली. म्हणजे दुसऱ्याचा वंश खुंटीत करण्यापर्यंत जर तुमची मानसिकता दास असेल तर काय ह्या मागणीला अर्थ आहे हो? ही आपली बोगस मागणी. नामदेवरायांची मागणी, अंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. जगद्गुरु तुकोबार आहे भगवंताच्या समोर उभे आहेत आणि भगवंता तुम्हाला देण्याची इच्छा असेल तर माझ्या अंतकरणात एकच आशा आहे, अभंगाच्या पहिल्या चार. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हो हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरे. माझी एकच इच्छा आहे, मला हरिदासाच्या घरामध्ये पुन्हा 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 जन्म द्या. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. का हो महाराज हरिदासाच्या घरामध्ये? हरिदासाच्या घरामध्ये ऐका, हरीच्या समोर उभा राहायचं आणि हरीच्या दासाच्या घरी जन्म मागायचा म्हणजे उघड उघड हरीचा अपमान नाही. उभे कुणाच्या समोर हरीच्या मागणी काय केली? हरिदासाचे. मग हरीच्या समोर उभं राहून हरीच्या दासाच्या घरी जन्म मागितल्यावर हरीचा अपमान होत नाही का? तर त्याचं उत्तर आहे का, हरीच्या समोर उभं राहून हरिदासाच्या घरी जन्म देवाला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. याचा अर्थ हरीलाच हरीच्या दासाचं घर आवडतं. कसं आवडतं आहे का? एकदा काय झालं, पंढरपुरात देवाला जरा टेन्शनच आलं. देव जरा डोक्याला हात लावून बसले. रुक्मिणी पळत आली, म्हणले काय झालं? मला देव म्हणले ग बस, काय झालं? टेन्शन द्यायला बी तुम्हीच परत काय झालं? म्हणे ग बस, म्हणजे जगू दे सुखाने मला. आपण म्हणले झालं का? काय झालं? म्हणले ह्या जगाकडे नजर टाकल्या दुःख वाटतं. काय ही जग नीट चलतंय का? काय ह्या जगात खरं सांगा बरं, खरं राहिलं या? खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाता गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, ओसायला ना टोळी. गरीबाचा तर पूर्ण मारा नाही सध्या. कलियुगामध्ये रागोला मिळाले महिना महिना त्याच्या ध्यानातूनच जाय ना. ही सध्या अशी परिस्थिती झाली. आई बापाला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला, कवा आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल करायला किंमत नाही. त्या जपानमध्ये चोर पकडणे मशीन एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोर तर मिळलंच नाही, पण मशीनच नेलं नुसत्याला वाड्या. एक जणाच्या घरात मासे झाला, ते शिरूरच्या बाजारात गेले. शिरूरच्या बाजारात एक जण मासे मारायचे पावडर काय बसलं. 2 रुपयाला पुढे मासे मारायचे पडतात, 2 रुपयाला पुढे मासे. मरणाचे लोक तर 2 रुपयाला मासे मारतात. मला मरणाचे लोक धावले, खूप पुड्या खापल्या. एक जण घरी गेला, बायकोला पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हातानं माशा हाना. आता ही काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्यात चालूच ना.
ऐका कलीचे मैमान असत्याशी रिजले जन पापा देते अनुमोदन करीते हेळन संताचे धुंद झाला तुझा दरबार. ही अशी परिस्थिती झाली सध्या खऱ्याला किंमत नाही. सगळ्या जगात अस्तव्यस्तच आहे. 10 मिनिटं टी बघा दिवसभर करमत नाही. दरादरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्याची आली त्याची गेली हेव राहिला नाही उठला नाही कानला नाही वाकला गेली आली आली दरा वड अरे काय धिंगाणा लावला. सगळे अस्ताव्यस्तता मायबाप काही कर नाही. सणाचे सुद्धा सात्विकता ठेवली नाही. काय आता ह्या दहीहंडे झाल्या काय एक तरी सात्विक दहीहंडे आहे का? मी म्हणतो तुमच्या अंतकरणात कृष्णाविषयी प्रेम आहे जरूर दहीहंडी करा. तो खेळ 6 सुरती आहे हेही मान्य, पण त्याच्यात बिभत्सपणा. अरे महिलांना नाचवणं ही दहीहंडी का? एकही दहीहंडी नाचविल्याशिवाय नाही. हे छत्रपतींचे संस्कार आहे. हे असे गोपाळ होते का? कृष्ण असा आहे का? उगा डीजे लावायचे लेझर शोन ट्रॅफिक जॅमन लोकाला त्रासन. काय सणांचं पावित्र्य ठेवलंय आपण. अरे प्रत्येक वेळेस पुढच्याकडेच बोट दाखवू नका. आपलं बी काय चुकतंय ह्याचं आत्मचिंतन करा. हे फार महत्वाचं आहे. ह्या धर्माने अरे दुसऱ्या धर्माला मी तर म्हणतो आपल्या धर्माची रास होण्याला आपणच जबाबदार आहे. किती जण आपण रोज हरिपाठ घेतो, किती जणांच्या घरात शुभम करोती कल्याण आपण मुलांना शिकवतो. काय लोकाला नाव ठेविता? आपल्यात परिवर्तन घडवा आधी. त्या कृष्णाचा तर धिंगाणा करून टाकला ना. आता आले गणपती. अरे बुद्धीची देवता आहे, विचाराची देवता आहे. देव पंचायतना ती 1 नंबर आहे. आणि त्या गणपतीची पिऊन आरती, प्रसाद वाढणारी, बिड्या फुकणारी, टेजच्या खाली पत्त्या. अरे गणपती म्हणतो कशाला मला बशिवलंय, मला उठून पळू वाटतंय पण उठता आहे ना. असे कुठं कार्यकर्ते असतात का पिऊन गणपतीचे? काय गणपतीचे तुम्ही? अरे देवता कोणत्या लेवलची, आपली सेवा कोणत्या लेवलची चालू आहे, त्याचं पावित्र्य किती आपण जपतोय, त्या देवाचा अधिकार काय ह्याचा तरी कधीतरी विचार करा. आणि गणेशोत्सव कशासाठी सुरू केले? लोकमान्य टिळकांनी समाजात एकी व्हावी, विचाराची देवाणघेवाण व्हावी, सगळं समाज एका ठिकाणी यावा, अंतकरणातले मतभेद दूर व्हावे, यासाठी आपले उत्सव आहेत. ह्याचं काय पावित्र्य ठेवलं मायबाप? आणि जर हिंदू धर्माचं पावित्र्य जर कोणी ठेवलं असेल तर तो फक्त माझा वारकरी संप्रदाय. सध्या एवढी एक जागा आहे का अखंड हरिनाम सप्ताहात कुठं गालबोट लागायला जागा? पारायणाच्या टायमिंगला पारायणार होणार, कीर्तन हरिपाठ काकडा नेमातच कार्यक्रम. वारकरी संप्रदाय आहे म्हणून तरी धर्माची खरी नियमावली टिकू नये. विडवलं असले सगळे धिंगाणे लावलेत कोणीकडे बी काय. आणि ह्यांनी त्या मंडळानं आलेत इलेक्शन वगैरे काही करायचे नाटकं लोकांना नादवायसाठी. सणांचं सगळं पावित्र्य बिघडून टाकलंय. असली परिस्थिती झाली सध्या. हे असलं बघितलं की देव टेन्शनमध्ये जात असतो. मग काय मी जाती निर्माण केल्या राव, काय भजन काय पूजन चालू आहेत माझे, का टेन्शन येणार नाही देवाला? देव डिप्रेशनमध्येच गेले, देव ऑफ झाले. म्हणले रुक्मिणीला म्हणले तुझं म्हणले माझं मी बघतो. रुक्मिणीने विचार केला हे असे बोलणार नाहीत, ह्यांना बोलणारा एखादा खमक्या आपल्याला शोधून काढावं लागेल. आणि देव फक्त भक्ताच्या जवळच मोकळा होतो. रुक्मिणीने नामदेवरांना फोन केला, म्हणले इकडे या जरा मीटिंग लावा थोडी, जावा देवासमोर जरा लयच बोला नाही तर. आणि माणसाने एक सांग का कुठंतरी बोललं पाहिजे, मन मोकळं करत चाला. माझी विनंती जास्तीत जास्त पुरुष मंडळाने विनंती, जरा अटॅक कमी होते आणि बोलल्यावर तुम्ही बोला नाच. इथं गाचपान इतकं साचलंय, नुसतं डबं भरायचं काम चालू. एकदा स्फोट धाड पुन्हा आऊट. हा. आणि महिला मंडळामध्ये अटॅकचं प्रमाण कमी, कारण त्या मनात काय ठेवीतच नाहीत. सत्य आहे मायबाप, त्यांच्यात अटॅकचं प्रमाण कमी, त्यांचं मन मोकळं, ते काही ठेवीत नाहीत. बोलत राहणे, ट्रान्सफर असं सगळं त्यांचा निखळ कारभार असतो त्यांचा, असा पारदर्शी डायरेक्ट. आणि मी म्हणतो चांगलंय, आपल्यासारखे दगडावणी हृदय नाहीत त्यांची, साचून ठेवून एकदाच मराय मोकळे नाहीत त्या, हुशार आहेत उलट त्या. आणि वस्तुस्थितीच आहे. आणि माणसं बोलानाच आहे सध्या. इतकी माणसं टेन्शनमध्ये, मिनटाला आत्महत्या सध्या महाराष्ट्रात बघतोय आपण. गाडी थांबवली, हानपुलावून उडी, फसजगी पी रेल. अरे काय माणसाला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं? अरे ह्याच्यापेक्षा अजून काय माणसाचा रास पाहिजे? जीवनापेक्षा जर मरण जर माणसाला परवडत असेल तर अजून किती माणसं रसा तळाला जायला पाहिजे विचाराने. ही फार अवघड परिस्थिती, गंभीर बाब आहे. आणि आत्महत्या करायला वयच राहिलं नाही, कुणी आत्महत्या करतंय. 7वी 8वीची पोरं. फार अवघड आहे भयानक. आत्महत्या करू नका, माझी विनंती. कोणत्याही टेन्शन आज असेल उद्या नसेल, पैसा आज असेल उद्या नसेल,
आपला वाघासारखा हृदय मिळाला का आत्महत्या करण्यासाठी का? जरा विचाराची पातळी अशी योग्य लेवलला ठेवा माय बाप. सांगण्याचा उद्देश कुठंतरी बोलत चला, मन मोकळं करत, आणि एखादी जागा पाहिजे हक्काची. लय बी नाही, एकच ठेवा. लय मानल्यावर ती फुटल्यावर परत पटांगण होत असतं, ती परत कार्यक्रमच करतात. अशी एखादीच जागा ठेवा जिथं गुह्य बोलायचं असेल. लय ठिकाणी बी वाच केल्या मग त्यांना तर भांडवलच झालं आपलं हेच कायला. त्याच्यामुळे अशी ठराविक माणसं पाहिजेत, तिथं माणसाने बोललं पाहिजे. आणि मग देव गेले डिप्रेशनमध्ये आणि टेन्शन आलं देवाला. आणि मग नामदेवराय आले, नामा जरा बोरच झाले रे पंढरपुरात, जरा थोडासा रिलॅक्स मोडवर जावं वाटतं कुठेतरी, मला थोडा आराम भेटल, मला जरा विश्रांती भेटेल, असं एखादं ठिकाण सांगा. नामदेवराय म्हणे, देवा तुम्हाला जर आराम करायचा असेल तर जगामध्ये एकच ठिकाण आहे. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया. विश्रांती घ्या बाया कल्पावरी, विश्रांती घ्या बाया कल्पावरी, विश्रांती घ्या बाया कल्पावरी, विश्रांती घ्या बाया कल्पावरी. तोऱ्या सिद्धिता तोता भेटी मेळा, तोऱ्या सिद्धिता भेटी मेळा, तोऱ्या सिद्धिता भेटी मेळा, चौऱ्या ऐंशी सीताचा चौऱ्याची वेळा, चौऱ्याची वेळा, चौऱ्याची वेळा, नामा म्हणे देवा चलत या ठाया, विश्रांती घ्यावं या कल्पवरी, निवांत आराम करा म्हणले तुम्ही. अहो म्हणे गाव सांगा ना. आळंदी हे गाव पुण्यभूमी, ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. देवा तुम्हाला कल्पवरीवर विश्रांती मिळेल, पण आळंदीला जावं लागेल. आता आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं? हरिदासाचं. म्हणजे हरीला सुद्धा विश्रांती कोणाकडे? हरिदासाकडे. म्हणून हरिदासाच्या घरी जन्मद्या अशी मागणी केल्या, देवाला कमीपणा वाटत नाही, हा त्याच्यातला भाव. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. आता काय कायच्या मनात प्रश्न, प्रत्येक जण हरिदासाच्या घरी त्यांच्या वंशात कसा जन्माला येऊ शकतो बा? ऐका, संतांची भाषा आहे, कोड्यातली भाषा आहे. हरिदासाच्या घरी याचा अर्थ फक्त इको कमी ठेवा, त्यांच्या फक्त वंश परंपरेतच जन्म दे असाही त्याचा अर्थ नाही. हरिदासाच्या घरी जन्म दे याचा अर्थ आम्हाला त्यांच्या ज्ञान वंश परंपरेमध्ये, ज्ञानाच्या परंपरेत तरी सुद्धा आम्हाला चालेल. सोपा अर्थ सांगा, हरिदासाच्या घरी म्हणजे आम्हाला हरिदासाची संगत घडू द्या, असा सोपा अर्थ. फक्त त्यांच्याच घरात, हरिदासाच्या घरात जन्म मिळाले सुद्धा मग हरिदासाच्या विरोधात गेलेले कित्येक उदाहरण आहेत. मग काय त्यांच्या घरात जन्माला संतांचे आप्त नव्हती, ते संत इकडं बी तसंच आहे. आणि मग कसं काय हरिदासाच्या घरी? हरिदासाच्या घरी याचा अर्थ त्यांच्या विचाराची संगत घडू द्या. पैठण निवासी नाथ महाराज, ऐका आता ह्याच्यावर सिद्धांत सांगतो. नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या, आणि पोळी सुद्धा अशी होती, पोळी गुळवणीत टाकली तर जाग्या वेगळायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत टाकलं की त्यांनी समर्पणच केलं पाहिजे पोळीनी, तर पोळी, नाही तर मग पोळा. पोळ्या राहिल्या नाहीत आता, आता पोळा झालाय सगळा. अहो परवा आमचा एक मित्र का गावा जेव्हा गेला, त्याचा अंगठा तुटला पण चपाती तुटले नाही. काय लबरची का काय, लय जड असतात म्हणे काय काय स्वयंपाकाला, नाहीच त्यांना शेवटपर्यंत मेळ लागत. एकाच कुकरमध्ये काय काय माता मावल्या 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा भाऊ? अन्नपूर्णा मातेची कृपा असावं लागते, स्वयंपाक करण्याचं कुणाचंही काम नाही. हां, आणि कुणाचंही काम नाही हो. काय काय माता मावल्या बघा ना, स्वयंपाकात काहीच टाकत नाही. पाणी, तेल, मीठ, शेंगदाण्याचं कुठ, मिरच्या, आमटी तयार. असे माणूस चुरू चुरू हाणतंय, त्यांच्या हातातच चव असते. काय काय मेल्या मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच. अन्नपूर्णा मातेची कृपा हे महत्वाचं आहे त्याच्यात.
नाही तर लाडू फोडा दगड न्यावं लागतात काय काय ठिकाणी. आणि शिरा खाल्ल्यावर टाळूला चिकाडलेला शिरा काढा इस्कुरच्या विसंग ठेवावं लागते. शिरा कुठं टाळूला जाऊन चिकटत असतो. अरे ते तोंडात टाकला की आज शिरला पाहिजे त्याला म्हणायचं शिरा. असं इस्कुरच्या वेळी ठेवावं लागते काय काय ठिकाणी चमचे काय ते. स्वयंपाकाचं लय अवघड काम आहे. ती सुद्धा कला आहे. त्याला पाककला म्हणते. ते कोणाचं काम नाही. आणि सध्या तर काय झालंय नवीन मुलींचा स्वयंपाकाचा विषय संपल्यात जमाय. स्वयंपाकच येत नाही त्यांना. शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काय ना तिकडं सासू जगदंबेचा अवतार. का पुरीचं झालं लग्न सासू म्हणे सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे चपात्याचं मदान पोळ्या कशा करायच्या. त्याने यूट्यूबला गुरु मानलं आणि यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. लिस्ट गोळा केली. स्वयंपाक तयार झाला. पण आमटीला मिरच्या किती टाका ह्याचा अंदाज नाही मला. पण आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मार रे ते का काय माणसं. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आले आणि त्यांनी भाजीचा कलर बघितला. म्हाताऱ्याने कलरवरनंच क्वालिटी ओळखली. म्हातारे म्हणले मला भूकच नाही. मला नाही जेवायचं तुमचं. माझी एकादश आहे म्हणली पंचमी दिवशी. तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नसता वड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली. बायकोनं भाजी. म्हातारी म्हणजे मरची नको खाऊ लय तिखट आहे. किंवा म्हणला माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटत नाही. मी भाजी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाल्ला. कानातनं धोरण डोळ्यातून पाणी गळा गळा डोळ्यातून पाणी. त्याची बायको जवळ आली म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त नाही. हो मला नाही भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं. ते मला हे आनंद आश्रित आनंद असं. मग देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणला हेच आनंद भरपूर झालाय मरण म्हणला. आता काय स्वयंपाकन काय तरा. कुणाचं एक काम नाही स्वयंपाक करणं. काय गिरजा माथ्याच्या पोळ्या. आहा हा पोळी गुळवणी टाकली जाग्या विगरायची. 1 नंबरचा स्वयंपाक गिरजा माता. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा एक बालक त्याचं नाव गावबा तिथे येऊन तो राहिला होता. काहीच काम करत नव्हता. खाणे झोपणे. हळूहळू नाथबाबांच्या संगतीत परमार्थाची गोडी त्याला लागली. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता ना हरिपंडित. आता ऐका बरं का वंश परंपरा ज्ञान परंपरा. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित. मग वंशपरणे हरिदासाच्या घरीच आहे. पण विचारानं नाही ना. लक्षात येत आहे का गाभा अभंगाचा बघा बरं का. नाथबाबांचाच मुलगा आहे. पण 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण पाठ होती. त्याच्यामुळे तो जी हरीच कोणाला घालीत नव्हता. त्याला अहंकारच तेवढा झालता. आणि ज्ञान असून सुद्धा जी माणसं नम्र आहेत ते खरे वीर आहेत. आणि एक वाक्य सांगतो. ज्ञान किती आहे याला किंमत आहे. तुम्ही नम्र किती आहात याला किंमत आहे. लोक म्हणते शिकला तेव टिकला. शिकला तेव टिकला नाही. जे वाकला तेवच टिकला. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. महापुरी जाडे जाते ते तेला वाळे वाचते म्हणून तो गोबऱ्या म्हणतात थाप मारा. लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा. मुंगी साखर रे तारवा. मुंगी साखर रे तारवा. लहानपण दे गा देवा. मुंगी साखर तारवा. ऐरावत रत्न थोर. ऐरावत रत्न थोर. मुंगी साखर रे तारवा. मुंगी साखर रे तारवा. आ हो ऐरावत रत्न थोर. ऐरावत रत्न थोर. रत्न थोर. लहानपण दे गा देवा. मुंगे साखरेचा रवा. मुंगी होऊन साखर खा. मुंगे दिसायला नाही झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या मुंग्या आणि त्यांची चर्चा सुरू झाली. एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या आता ह्या मागच्या लॉटमध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी बऱ्याच मुंग्यांची गडबड सुरू झाली. आणि मग मुंगी म्हणली मला दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने सनकुन कानाखाली टाकली. ती म्हणली का हाणलं ग. का हाणलं म्हणजे तू मुंगी आणि निघाली कुठं दिल्लीला. कसं शक्य आहे. आपली लेवल काय. आपण बोलतो काय. आपली क्रेज काय. आपण कुणासंग बोलतोय काय बोलतोय. आपला दर्जा काय. समोरच्याचं काय हे कळलं पाहिजे ना. ज्ञानाची लेवल आपली. आपल्याला सामर्थ्य किती आपल्यात बघ किती कुठपर्यंत आपण लढू शकतो हे तर कळत नाही. असले मूर्ख कुणासंग विवग काहीतरी बोलायचं.
आणि मग कशी जाईन मुंगी दिल्लीला? खरं सांगा, मुंगी जाईन का दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, सोनी सांगवी गावातून एखादा दिल्लीला चालला आणि त्याच्या खिशा जाऊन बसते, तर नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली का नाही? तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही, नॉनस्टॉप दिल्ली. तिथे गेल्या त्या मुंगीने हितल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला, सेल्फी घे म्हणले पुरावा. मग गावातली मुंगी म्हणली, होय ग तू दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला याला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. वाजवा टाळ्या, जरा जोरात वाजवा. टाळ्याला काय टोल ना काय का टॅक्स या, नुसता हाताना ती सुद्धा जीव आले. जरा प्रसन्न बसा थोडं. विडल मी लहान झाले आणि हात मोठ्याचा धरला, तसं परमार्थ ज्याला मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा. ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे जाण व्हावे लहानावून लहान, वाकायला शिका. ज्याला इलेक्शनमध्ये निवडून यायचं त्याने कामं कमी करायची, फक्त वाकाय शिकायचं. जय हरी जय. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही, उलट जास्त कामं केलं लवकर पडत. हे लोक चित्रित, लोकांना काय कामाचं भीमाचं पडले. लोकांना फक्त मला मोठं म्हणा, मला चहा पाजा, मला किंमत दिली पाहिजे, लोकांसारखंच आपण बी राहायचं. जय हरी जय हरी. काम मापात चलून द्यायची, फक्त इथून गुळ फिकीत राहायचं, तोंडातून गोड बोलत राहायचं, कामच होणार. वाकायला शिका. हरिपंडित वाकानच. आणि हरिपंडित एक दिवशी नाथबाबाला म्हणला, नाथबाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन? त्या हरिपंडितला असं वाटायचं की माझ्याशिवाय कोण लिहिणार? बऱ्याच जणांना असं वाटतं बरं का, माझ्याशिवाय कोण आहे. म्हातारीला सुद्धा वाटतं मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईल, काय होईन बरं गेल्यावर? खरं सांगा तुम्ही, जाच काय तेव खायचा राहीन का, प्यायचा राहीन का, झोपायचा काय, कोणा वाचून आडतंय. पण हेच आज भ्रम, तूच पप्याची बिस्किट हाणतील मी गेल्यावर कसं होईल. गावात बी काय काय असतात, मी गेल्यावर गावचा विकास काहीच नाही. लोक उलट तुझी वाट बघून नाहीत. कशाचं गावन, कशाचं काय मीन फिन कोण नसतं. आता इथं मी नाही आलो तर दुसरा महाराज येणारच आहे ना. काय मी काय भ्रमात राहायचं का माझ्याशिवाय सप्ताह होणार नाही? काय लोकाला पडले, हजाराव पडले ते. त्याच्यामुळं हे मी पण आता एक सांगतो, लय आलिप्त राहायचं या जगात, लय गुंतायचं नाही. आपल्या आनंदात आपण मस्तपैकी आपल्या स्वाभिमानानं जगायचं. मीन फिन तसलं काय जमत नसतं इथं. नीट जगा. विडल हरिपंडिताला वाटायचं कोण आहे माझ्याशिवाय, दमकाड बाळा लईत. आणि म्हणलं कोण लिहिणार रामायण? म्हणलं गाव बालीन. ती पोळ्या खायला आलेला बरं का, शाळेतच गेला नव्हता, अत्यंत सामान्य. गाव बाली येत असतो, तेव तर बोहळा आहे. असू दे बोहळा, बोहळा असाव पण गाबोळा नसाव. गाबोळा माहिती का, अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक नॉलेज म्हणजे अर्ध ज्ञान. जे प्युअर मूर्ख आहे ना, ओरिजिनल मूर्ख, तो परवडला, कारण त्याला भांडणं करायचं कळत नाही. अति विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला आहे? ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतं. महिला मंडळ सोपं सांगा, तुमच्या डोक्यावर हांडा पूर्ण रिकामा ठेवा. डोक्यावर हाय का डोक्याला त्रास नाही, पूर्ण भरलेला ठेवा हांडा तरी त्रास नाही. पण अर्धा का हांडा भरलेला डोक्यावर ठेवला, मन का गेलाच. हे अर्ध ज्ञान असं धोकादायक असतं. बोहळा चालल पण गाबोळा नको, नाहीतरी देव बोहळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद भावड्या भोळ्या भाविकाची, हरिपद भावड्या भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. अभिमानाची गर्भवत, अभिमानाची गर्भवत, अभिमानाची गर्भवत, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता परिचिता, अभिमानाची गर्भवत, हरिमुखी गर्भवत, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हर परिचिता, हर परिचिता. बसणारे म्हणते हे का धावत ते एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती.
हे गायन वादन तुम्हाला एवढं सोपं वाटलं काय? जिंदगी येईल काय कांदा 6 लागा नाही आणि 10 बी वाजवा याय नाही. 6 आणि 10 कोणालाच मिळ नाही काय कायला. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यातही. हो तुझ्या नादाने माझं इशारलं पण तू नाही गाड्या शिकला. तू आता बॅग भरून निघून जा नाही तर मी येडा होईन. बऱ्याच गुरूंनी शिष्य काढून दिलं कारण ह्याची पकवात्याची शाई पडली, पिटीचा भाता फोडला, टाळात बोट गवून घेतली, येण्याच्या तारा उपटले. याला कोणचं नॉलेज देवा बा? तो फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेताना मग या श्री हरीचे गुरुजींनी शिष्य चलो निकलो तेरे बस की बात नाही हो चलो. हा एवढं सोपं नाही गायन वादन. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचं ठाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लई सोपं चाललंय. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. देव भोळ्याला भेटत. गाव भोळा आहे असू दे भोळा. त्या भोळ्या गावबाला जवळ बोलवलं आणि त्याच्या मस्तकावर नुसतं हात ठेवलं तर त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. ऐका, आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झाले. एवढी त्या गावबाच्या वाणीमध्ये सामर्थ्य आणि पॉवर निर्माण झाली का? हरिदासाच्या घरामध्ये हरिदासाच्या विचाराची संगत घडली. हरिपंडित हरिदासाच्याच घरी होता पण विचारानं हरिदासाच्या घरी नव्हता. आणि गावबा सेवा वृत्तीनं, प्रेम वृत्तीनं, जिव्हाळा वृत्तीनं हरिदासाच्या घरामध्ये राहिल्यामुळं नाथ महाराजांची त्या गावबा कृपा झाली. आणि हरिदासाच्या घरी राहिल्यामुळं त्या गावबाचं आजही पैठणला मंदिर आहे. हे हरिदासाच्या घरी राहिल्यावर सामर्थ्य निर्माण होतं. म्हणून मागा मानताय हेच द्या. मनची काही मागा, 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 मनसे 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 काही मागा. मनच काही मागा, 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 मनसे 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 काही मागा. हे दिले का पांडुरंगा, हे दिले का पांडुरंगा, हे दिले का पांडुरंगा, हे दिले का पांडुरंगा. मनची काही मागा, हे दिले का पांडुरंगा, मनची काही मागा, 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 मनची काही मागा. हेची देवा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा. हे मनसे काही मागा, हेची देवा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा, हेची देवा पांडुरंगा,
मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा. तुम्ही मागा म्हणता देवा हेच द्या, दुसरी आम्हाला इच्छाच नाही. तुम्ही जे देताय ते आम्हाला नको. तुम्ही काय देणार आहे आम्हाला माहिती. आन निगो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. तुम्ही रिद्धी सिद्धी समीपता स्वरूपता सलोकता सायुज काय गरज आहे. तुम्ही देण्याच्या अगोदर आमच्या दारात त्या लोटांगण घालतात. नाना उपचारी सिद्धी ओळंगती कामारी. आणि मग परत एवढी सेवा करून परत हाय त्याच गोष्टी घ्यायच्या नकोच. द्यायचं असल हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंग. हेच द्या, बाकी काहीच नको. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ भजन नंतर पाहू. हाताने टाळे मुखाने नाम. सर्वांनी प्रेमानं भजन हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार हरिदार कुमार विठोबार कुमार हरि विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ठोबार कुमार हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय ठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ठोबार कुमार हरि जय जय हरि जय 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 ठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 ठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ठोबार कुमार हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय ठोबार कुमार हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय ठोबार कुमार पुंडरी हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरे मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा. तुम्ही मागा म्हणता तर हेच द्या. हरिदासाच्या घरी याचा अर्थ मला एका अर्थानं संत संगत घडू द्या. ऐका, संत संगत जीवनामध्ये घडली तर काय होते. सज्जन को सज्जन मिळे तर दो मारे बाता, दुर्जन को दुर्जन मिळे तर दो मारे लाता. चांगल्याला चांगलं वाटलं चांगलंच होत असतो. संगतीवर माणसाचं जीवन आहे. ऐका, आकाशातून पडलेल्या पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला खारट होतो, नदीत पडला गोड होतो, इस्त्यावर पडला नष्ट होतो, फुलात पडला दोबिंद होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. संगत चांगल्याची करा. एक जणांनी ओरिजिनल पेढा बनवला आणि बाजारात काय गेलं, पण कुणा संग संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरं मारायचं औषध ऐकतात त्याच्या संग पेढेवाल्याने दुस्ती केली आणि ते उंदरं मारायचं औषध ऐकायचं आणि ही पेढे ऐकायचं पेढेवालं. आणि पेढेवालं लय मोठ्याने म्हणायचं लय गोडे लय गोडे. ते शेजाऱ्याचं म्हणायचं खाल्लं की मरतंय. ते त्याच्या पुढे ऐकायचं ना, लय गोडे खाल्लं की मरते, लय गोडे रुपया र भवानी नाही मला फोन केला माऊली पेडच खापा ना. मला कोणत्या गेले ते मला उंदरावाल्याच्या अक्कल आहे का. मिठाईवाल्याचं लाणी जा तासात पेड खलास याला माझ्या संगत विठवलं. संगत चांगल्याची कराव. छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा ते पूजनीय का आहेत तर जगद्गुरु तुकोबरांसारख्या संतांची संगत. एकच गोष्ट आहे,
परमार्थात असून काय काय माणसं बिघडली, छत्रपती राजकारणात असून बी चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबारांच्या विचाराची संगत विडवलं. हो, संत संगत फार महत्वाची आहे मायबाप. जगद्गुरु तुकोबारांचं लोहगावला कीर्तन, छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले. कीर्तनात आले, जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली, राजे कीर्तन आले, पकडा. हे काड्या करणारे जवळचेच असतात बरं का, जवळची नीट सांभाळायची, त्यांना गुह्य माहीत असतं. हा, ती फुटली की वाटूळच, जवळची क्लिअर व्हायची. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतंय बुवा? ए सासा हो, कोणच्या चॅनलचा पत्रकार आहे? पत्रकार घरातच आहे, म्हातारी बिनपगाराचा फुल पत्रकार. गप्पा हा नाही गेले की कुठानं सुरुष्यात, तुझी सुन लय भारी वाईन, माझी लय व्याकार आहे, तुझी लय चांगली, माझी लय वाईट आहे, तुझ्यासारखी मला भेटायला पाहिजे, तुझ्यासारखी तुला भेटले तू मागं दिंडीत गेली असती, तुझी लय चांगली पण तुला कळा नाही. हा, तुम्हाला दुसऱ्याच्याच कशा चांगल्या दिसत आहेत बरं. आणि स्वतःच्या सुनबाईचं कौतुक करा, उलट गल्लीतल्या बायाला सुनबाईचा दोष सांगायचा नाही, माझी सुन अशी, उलट फिरायचं, माझी सुन लक्ष्मीच. लेकीला काय करता, लेकीपेक्षा जास्त प्रेम करते, लगेच ते म्हणते आते बाई चहा देऊ का? जग येड आहे, गोड बोला, पण आपल्याला तीच जमत नाही. हा, फक्त टाळ्याच वाजवल्या होत्या. त्या म्हणत्या ना, आताच एक महाराज मुद्द्यावर आला या. सुनबाईचं चुकत असतं, चुकल्यावर समजून घ्या, समानता ठेवा माय. मग जेवढं लेकी प्रेम करताना तेवढं सुनवरच करायचं. पण म्हाताऱ्याला हुशार असते. परवा एक म्हातारी भेटली, म्हणलं आजीबाई कसं काय चालू आहे पोराचा संसार? वाटोळं झालं, वाटोळं. म्हणलं एवढं बेकार रे, पर इतका खोल आवाज, बेकारी झाली. म्हणलं झालं काय? सुनबाई लय बेकार. म्हणलं सुनबाई बेकार, तुम्हाला काय दगड घालते का? हा, नुसती खाटाव बसते, खाटाव. आणि मला खाटाव बसून काय करते? टीव्ही बघते. मी म्हणलं बघू ना टीव्ही, पण मला जी मालिका बघायची ती बघूनच देत नाही. आणि मी म्हणलं खटाच्या खाली उतरत नाही, मग स्वयंपाक कोण करतं? कोणाला सांगू नका महाराज, पोरालाच करावं लागतो. बेकारी झाली हो. म्हणलं सुनबाई खटाच्या खाली उतरत नाही, जाऊन द्या म्हणलं आता. लेकाचं सुन, लेकीचं कस काय, जावाय कस काय? जावायचं नाव काढलं की म्हातारी पिटूनच उठली. माझा जावाय नाव कशाला काढता? सोन आहे सोनं. माझ्या लेकीला इतका जीव लावतोय की तिला खाट्याच्या खाली उतरूनच देत नाही. अगं मग इकडं बी काय तेच चाललंय ना, मग तिकडं पळायचं आणि इकडं जळायचं पटत काय? सासा हो, जरा सुनाला एक माना. म्हाताऱ्यालाही खतरनाक असतात. एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची, रोज इष्टीत कंडक्टरच्या शेजारी बसायची. कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायचे. 3 महिने त्याने काजू बदाम खाल्लं, त्याचं 22 किलो वजन वाढलं, फुकाटचं गवलं. 3 नंतर कंडक्टर म्हणलं आजीबाई मला काय काजू बदाम देता? म्हातारे म्हणले कशाचं प्रेम आणि कशाचं काय, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, म्हणून चगळलेला तुला देते. त्याने जाग्या इष्टी तर उडी हाणली, मला जाळ झाला नोकरीचा, मला नकोच. म्हातारे असले चॅप्टर असते तर ते. आणि एक वाक्य सांगतो मुलींना सुद्धा, म्हाताऱ्या प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलत यात म्हणजे त्यांच्या काय डोक्यावर परिणाम झाला नाही, त्यांचं काम बोलतं. त्यांनी लय शून्यातनं कमीवलंय, कष्ट यातना सहन करून तुमच्या मालकाचा म्हणजे तिच्या पोराचा त्यांनी संसार उभा केलेला असतो, त्याच्यामुळे त्याचं काम बोलतं. आणि ज्यांनी सहन केलं ते बोल, तुम्ही काय आलाय फक्त रेगा वाढायला. तसे ते नाहीत ना, त्यांनी मनगटाचे हिमतीव कमीवले, त्याच्यामुळे ते बोलणारच फाडफाड, एक तर बोलूच नाही. आता काय शेवटी त्यांच्याच हातात चेव्या द्यायच्यात, काय बोलून दुःखी करायच्यात माणसं, बोलूच नाही. पण जरी बोलली म्हातारी तर आई बोलल्यावर तुम्ही ऐकून घेता ना, सुना. तसं सासू जरी बोलली तर आई समजा, एक विचार ठेवा. आणि माझं तर ब्राह्मण काकाला नेहमीच सांगणे, लग्न जमवित आणि मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सोनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. ह्यांच्या कुंडलीत खराब प्रॉब्लेम. पोराचं काय नसते, कसलं बी असू द्या समजूनच घे, त्याचं लय हाल होतं. ते आईकडे गेले की आई सारखंच बोलतं, आईला म्हणतं तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतं तुझंच खरं आहे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का हो, चिमणीवणी तोंड झाले, सांगता येईना बोलता येईना. समजून घ्या एकमेकाची. आणि एक सांगतो, तुम्ही मास्टर माइंड आहेत खरी, सूत्रधार महिला मंडळ, तुम्ही जावाने जर ठरवलं एकत्र राहायचं, भाऊ कसं काय फुटत आहे सांगा बरं, किती सोपं गणित आहे. काय कोण तुकडा घालीन ह्यांना, तुम्ही एकत्र राहिले हे कसे व्हायले निघत्यान?
तुमच्याकडून सूत्र हलवू नका. तुम्ही जरा समजून घेण्याची भावना ठेवा. कुटुंब एकत्र असं बांधील की बंधनात ठेवा, ही तुमची जबाबदारी आहे. ही काळाची गरज आहे. ज्या कुटुंबात की त्या कुटुंबात गावात वजन, आणि ज्या गावात की त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एक राहा, ही काळाची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. हीच माणसं पुढं का तीच पुढं का, ह्यांचीच नावं काय घेतली आणि त्यांचीच नावं काय घेतली. नावाचा तर लय हुरसळा उठला सध्या, लय अलर्जी काय काना नावाची. खपत नाहीत एखाद्या गावातल्या एखाद्याचं नाव घेतलं चांगल्या माणसाचं बोलता बोलता तरी सुद्धा म्हणतात नका घेऊ. लोकाला एलर्जीच झाली, कारण ती प्रवृत्तीच वेगळी असते ना. अरे हे तुमची नावं घ्यावं नाही वाचून मारण्याची हे वडावडी चालू आहे. आम्हाला काय करायचं तिकडे, कुणाची नावं घ्या ना, आम्हाला काय 2 तासाचं आम्ही पाहू नयेत. सांगण्याचा उद्देश ही नावन फिवन ही पदन प्रतिष्ठान हे सगळे मंडपाच्या बाहेर आहे. इथं आपण फक्त ज्ञानोबा तुकोबाचे लेकरं म्हणून सगळ्यांनी एक व्हायचं, ही काळाची गरज आहे. तुमच्यातले जे वाद आहेत हे तुमच्या लेवलचे वैयक्तिक वाद आहे. इथं संकट धर्मवार आहे, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र. ही मानसिकता लोकांची बदलली पाहिजे, तर हे टिकणार आहे, तर हे पुढे चालणार आहे. ही काळाची गरज आहे, हे सगळ्यांनी समजून घ्या. ही काळाची गरज आहे. विडावलं जवळची माणसं निष्ठावान पाहिजे. छत्रपती कीर्तना जवळचा फुटला, बातमी दुश्मनाला पोच. मंडपाला सैनिकाने येडा पकडा. थांबा म्हणले, कीर्तन संपल्यावर बघू. पकडा. तुकोबाऱ्यांचं कीर्तन, छत्रपती पुढे बसले तर हजारो सैनिकांनी मंडपाला येडा टाकला. छत्रपतींनी तुकोबाऱ्यांवर भार घातला आणि तुकोबाने पांडुरंगाशी संवाद केला. हे संकट निवारण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. देवाना छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. जिथं मंडप संपतो तिथं घोडा सज्ज केला, घोड्याला टाच मारली, हर हर महादेव गजर केला, घोडा पळवला. त्या टोकाचे जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. तेव्हा काय असं फोकस नव्हते ना. टेंबा मशाले जुन्या काळातली कीर्तन, त्यांना कळा ना नेमके पुढचे छत्रपती खरे का ते खरे. देवाने रूप घेतलेलं तिकडं भाग्गाया पकडो, सगळं सैनिक देवाच्याच मागं. तुकोबाराय म्हणले, राजे आपलं काम मुख्य झाले, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडावर, देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलातच हुकली. म्हणले कुणीकडे गेलं रे म्हणले. आणि म्हणले इकडं आपण चंद्रभागेच्या वाळवंटाकडे खाल्लाकडे कुणीकडे आलोय. भोर, प्रतापगड, रायगड, तुंग, लोहगड सगळे किल्ले तिकडे, विशाळगड, बाजी प्रभूची गोडकिंड सगळे इकडे, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, पुणे, सातारा, कोल्हापूर तिकडे राहिलं ना. आपण इकडं सोलापूरकडे कुणीकडे घुसलोय खाल्लाकडे. अरे म्हणले रॉंग नंबर लागला, चला माघारी. परत लोहगावला आले. हे आता विमानतळ आहे तिथं आजोळे बरं का तुकोबारांचं. परत ते सैनिक सकाळ सकाळ आले. गावकरी म्हणले आता आले तर काकडा करून जाऊ. कायच काकडा म्हणले, वाकडे झालो रस्त्यावर पुढं पुढून, काय काकडा करता म्हणले. ऐका, तुकोबाऱ्यांचं कीर्तन, राजे कीर्तनाला, छत्रपती कीर्तनात. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाऱ्यांच्या समोर साष्टांग दंडवत घातलं, साष्टांग लोटांगण घातलं. आणि संतांना लोटांगण घालताना त्यांच्या मनामध्ये तेळ मात्र सुद्धा शंका निर्माण झाली नाही. जिजाबुने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर स्वराज राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाली 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 वाला टाळ. आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. आनंदाने नाचत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जाणता राजा. पूर्ण समाज होता जाणता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. माझी जाऊने ओ जिजाऊने हो जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. राजा धन्य धन्य शिवाजी शुरे. टाली 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 टाली. धन्य धन्य शिवाजी शुरे. धन्य धन्य शिवाजी शुर. पराक्रमी थोर केले जर्जर.
पाजुनी पाणी दृष्ट मोगलास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनात जिरहवीत कीर्तीचा डंका भिडे गगनात निराजीत कीर्तीचा डंका भिडे गगनात निराजीत कीर्तीचा डंका भिडे गगनात निराजीत छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. छत्रपतीने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारीपुढं नकरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसं आहेत. आणि त्या छत्रपतींची आजची युवा पिढी आहे. तुम्ही छत्रपतींचे मावळेत. कष्ट करा, नीती ठेवा, विचार उच्च ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा, तर तुमची लग्न होतील. नाही तर सोलापूरसारखा मोर्चा काढावं लागेल. सोलापूरचा मोर्चा बघितला का? 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात? म्हणे आम्हाला बायका द्या. तुम्हाला बायका सरकार द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? क्वालिटी कामावर रांग लागली पाहिजे. डॉक्टरला बायको मिळाला, घडलं कधी PSला बायको मिळाला, आली का पेपरला बातमी बायका कोणाला मिळाला बोंबलत फिरणार. थोबाडात मावया ढाब्यावर जायचं, 1000 रुपयाचे आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद करायचा. गावात कोणचा मॅटर झाले तरी तुझंच नाव पुढे येतं. तो लायकी कमी होली, तुला बघितलं तर डीजेवाले सुद्धा गाभारत येतं. इथं असला तुझं पियाले अंग खाली होतं, त्यांना सुद्धा तुझा ताल काढून तो कोणत्या तालात नाचत येते. कोण तुला बायको देईन र? क्वालिटीला किंमत आहे. आणि काहीच नाही करता आला तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका तरी लग्न होते. एवढा एक पर्याय राहिला शेवटचा. आणि माळण बुक्याच्या जोर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न, इको कमी ठेवा, 10 पोरांची लग्न जमिली मी हे लॉकडाऊनच्या नंतर 3 वर्षात. एक जण माझ्याकडे महाराज लग्नच जमा नाही. म्हणलं मी जमितो. मला काय करावं लागेल? म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का? मी म्हणलं जमून आहे तर नाही जमू, माळ करी वाढन. आणि तो म्हणला शाकाहारी का राहिनं होणार पण बायको भेटन. मग त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी म्हणलं आण माळ. त्याने बारीक मण्याची माळ आणली. म्हणलं बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टप्पऱ्या मण्याच्या माळा. एवढालच म्हणे कचाकच म्हणे हाटकाला ऋताचा झोपताना म्हणाचा लय ऋत ते. मी म्हणलं लग्न हा मग ऋतून द्या. लग्न म्हणलं की शिच्या पचवायचा, बुका लावायचा बारीक. म्हणलं मोठ्या लावा. आणि मला कपाळ कळवेन की लग्न लावतं. गंध बुका धोतर नेहरू टोपी असा वारकरी बनवला. कुठं कीर्तन गेलं की मी पुढं त्यो मागं, मी पुढं त्यो मग काही दिवसांनी तीच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाय पडायचे महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही. कीर्तन संपलं लोक म्हणायचे हे माऊली संघ आलेलं आहे. मग असून द्या, पोरग माऊली संघ राहते. व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारिक असन, माळ करायचं देऊन टाका. 10 पोरांची जमवली. हाच पॅटर्न माळण बुका. हे तर जर कोणाचं जमत नसल, चलो सांगण्याचा उद्देश एक वाक्य सांगतो मुलींकडल्या माणसाला सुद्धा. मुलगा पाहत असताना फक्त मुलाची संपत्ती बघू नका, तर तिची संस्कृती बघा. नुसता बंगला बघू नका, तर चांगला बघा. हे फार महत्वाचा मुद्दा. 100 एकर जमीन आहे पण ती जर पेताड निघाला तर 10 वर्षात एकर सुद्धा ठेवणार नाही. लग्न जमीन तर अर्धाच एकर जमीन आहे पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याचे 25 एकर केल्या शहरांना करतो तर वान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात पोरी द्या, वारकऱ्याच्या घरात पोरी द्या, गरीबाच्या घरात मुली द्या. आणि तरुण मुलाने सुद्धा तशी क्वालिटी निर्माण करा. तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. बघून करून मला जमन का? तू मग वयानं तरुण असतील पण मनानं म्हातारा झाला. वयाने मनानं सुद्धा तरुण. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणले देशातली सगळ्यात मोठी शक्ती युवा शक्ती आहे. आपल्या सप्त्यामध्ये सुद्धा तरुणांचं विशेष योगदान आहे. आणि जुन्या माणसाने सप्ते टिकून ठेवले हे त्यांचे उपकार आहेत. पण ह्यांच्यानंतर ही पालखी तुमच्या खांद्यावर आहे. ज्ञानोबा तुकोबा यांचे विचार हा संप्रदाय वाढवणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा प्रसार करणं, त्याचं पाईक होणं ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे. आणि म्हणून तरुण मुलांनी धर्म कार्यामध्ये आपल्या देशासाठी, धर्मासाठी, संप्रदायासाठी, परंपरेसाठी आपल्या आयुष्यातले क्षण खर्च करा. आणि तरुण मुलं बहुसंख्येनं आहेत आणि पाहिजेत, ही काळाची गरज आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांचं योगदान, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, महिलांचं योगदान, अशा त्रिसूत्रीतून असे कार्यक्रम होत असतात. संत संगत संता लोटांगणी
जाता आला आज नको म्हणे. आणि ही सेवा करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये शक्ती दे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आगे तुका म्हणे आगे तुका म्हणे आगे तुका म्हणे आगे तुका म्हणे अंगी तुका म्हणे आगे तुका म्हणे आगे तुका म्हणे अंगी तुका म्हणे आगे तुका म्हणे आगे तुका म्हणे आगे तुका म्हणे आगे तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी अंगी तुका म्हणे अंगी आशक्ती देई न ते रंगी शक्ती देई हे ना ते रंगी मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी मनसे काही मागा मनसे काही मागा मनती काही मागा मनती काही मागा पांडुरंगा
तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचोर, तुझ्या रंगात नाचण्यासाठी आमच्या अंगामध्ये शक्ती दे, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळी तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरु रे माझे वडील परमपूजा आदरणीय वंदनीय, त्यांच्याच वडील माझे भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा आहे तुकोबर यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण झालेलं आहे. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर कार्यक्रमातून सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. समस्त डांगे परिवाराचं आजचं हे अन्नदान आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वच अन्नदात्यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी. फोनच्या माध्यमातून जे वेळोवेळी संपर्कामध्ये येते असे आमचे परशुरामजी डांगे असतील, ही सर्वच मंडळी, भालेराव बंधू असतील, ही सर्वच कायेनं वाचेनं मनाने एकत्रित येऊन आपण सर्वजण हा गोड सोहळा संपन्न करतो. सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, रामजी.